साल खाऊ मासे आहेत. म्हणजे या माश्या साल खाऊन पळतात. साल खाऊ. हे गुड मॉर्निंग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग ना, संध्याकाळ झाली, 4:30 वाजले असतील. आजचा दिवस पण धावपळीत गेला. घराचं काम चालू आहे माझ्या, म्हणजे घर रिनोव्हेशन करतो आहे ना, त्यामुळे धावपळ खूप आहे. सगळे सामान जमव आणि खूप लांब लांब असल्यामुळे वेळ जातो. आणि त्यात ऊन आहे ना, तर उन्हात ना आपण जेव्हा फिरतो ना, असं गरगरल्यासारखंच होतं. इतकं भयंकर ऊन आहे. म्हणजे घरात वाईसचा बरा वाटतं, कौला बिवला असतं घराकडे म्हणून घरात वाईस थंड वाटतं, किंवा काही झाडाखाली जर हवेत बसला तर तेवढ्यापुरता बरा वाटतं. बाकी उन्हात जर 10 मिनटं जरी फिरलास ना तरी चक्कर येऊची जा, इतक्या असा ऊन. आणि माका म्हणजे मला अजिबात ऊन सहन होत नाही. पावसाळ्यात मी बेडकासारखा एकदम खुश असतो जेव्हा पाऊस येतो. तर उन्हात आपण पूर्ण डाऊन असतो. येऊन झोपलेलो. पप्पांनी उठवलं. पप्पा बोलले चला जायचं आहे ना. तर आत्ता आपण चाललो आहे मध काढायला. म्हणजे मला गावी येऊन झाले 8-9 दिवस. या 8-9 दिवसात हा मे बी दुसराच व्हिडिओ असेल, तो पण वेळेत अपलोड होणार नाही. तो पण वेळेत अपलोड होणार नाही याची गॅरंटी आहे मला, कारण मी इकडनं मुंबईला येईपर्यंत खूप वेळ जातो, कारण इकडची कामं संपल्याशिवाय मला मुंबईला येताही येत नाही. तर आता आपण चाललो आहे मध काढायला. मध काढायचं म्हणजे आम्ही जेव्हा वरती डोंगरात बैल घेऊन गेलेलो ना, तर तिथे एका साईडला आम्हाला झाडाला भरपूर मध दिसला. त्याला मधमाशा भरपूर होत्या. तर मग मध कसं काढतात ह्या विषयावर म्हटलं आपण एखादा व्हिडिओ केला तर मजेशीर, म्हणजे तुम्हाला पण बघता येईल की, म्हणजे एरवी तर आपण फक्त मधाच्या बाटल्या बघतो, त्या हानी वगैरे नाव असलेल्या, पण आता आपण डिरेक्टली ओरिजिनल मध कसं काढतात हे बघणार आहोत. तर आय होप तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि आम्हाला पण खूप मजा येणार आहे जर मधमाशी चावली नाही तर. आणि नको ते चावली तर विषय वेगळाच होता. मधमाशी चावली तर जाऊया आपण मध कसं काढतात ते बघायला. डोंगरात आहे, जरा वेळ लागेल. आणि आपल्यासोबत पप्पा आहेत आणि साहिल आहे फुलपाखरू. आणि तो माझा दादा आहे, ते पुढे ते आजोबा आहेत. पण ते बैल सोडलेत त्यामुळे ते खाली थांबतील. बैलांची पण खूप लपटी असतात, मी नंतर विषय सांगतो काय झाला. आत्ता आपले बैल चरायला निघालेत. हे वासरू बारकं आहे, यावर्षी याला शिकवणार आहे. चल रे, यावर्षी याला शेती शिकवणार. तो जो पुढे आहे त्याचं नाव आहे बाळ्या, म्हणजे पाडा हा का नाही तुम्हाला आणि पप्पांना बोलतोय. आणि हा पाटी ह्याचं नाव आहे पिल्लू. पिल्लू जर कान कशी पाटी करतो. तर आता हे चरायला निघालेत. ॲक्च्युली हे दोन्ही बैल राखण्यात होते, आणि राखण्यात असल्यामुळे कसं त्यांनी इतकं काय असं खास लक्ष नाही दिलं, त्यामुळे यांची तब्येत पूर्ण डाऊन झाली. म्हणजे खाणं पिणं वेळेवर नाही, किंवा असं समजा खाणं पिणं नव्हतंच, हवेवरच जगवते असंच अंदाज आहे माझा. तर आम्ही त्यांना आणणार होतो मेच्या एंडिंगला, पण त्यांची अवस्था बघून आम्ही त्यांना आत्ताच घेऊन आलो एप्रिलमध्ये. कमीत कमी 1.5-2 महिने तरी आमच्याकडे व्यवस्थित राहतील. 2 टाईम चरायला सोडतो. आणि आता हे चरायला निघालेत आणि आपण निघाले मध काढायला. पाऊस पडतो काय नाही पडायचं. मळबट होती तशी आज. तशी हा बारीक बारीक मळबट ना. टिकटॉक स्टार नाही, टिकटॉकचा आय डी काय सांग, आय डी तर सांग. हा माझा सक्का होय अक्षर आसम, आणि हा टिकटॉकचा खूप मोठा स्टार आहे. हल्ली खूप गाजतात त्याच्या व्हिडिओज टिकटॉकवर. अक्षर आसम सर्च केला तरी तुम्हाला दिसेल. सुन मेरी शबाना मैं तेरा दीवाना दादा. सो आता आपण आलो घराच्या पाठी, आणि घराच्या पाठी हा नवीन रस्ता बनला आहे आमच्या. आणि इथून पुढे सगळी आमचीच जमीन, म्हणजे आमचं खरं शेत ह्या साईडला आहे. सगळीच नाही, पण इथे आमची बऱ्यापैकी जमीन आहे. आणि माझे आजोबा 88 वय आहे.
तरी पण अजून रानात फिरायची किती आवड. हळूहळू हळूहळू. आणि आता आजोबा आणि दादा इथे थांबतील. ही सगळी जमीन आमची आहे आणि आम्ही इथे लवकरच एक घर बांधणार आहोत छोटंसं. आय होप लवकर जमेल. आणि बादली बिदली काहीतरी घे. ही साहिलची मम्मी आहे आणि कोकमा करते. आपण कोकमांवर नंतर व्हिडिओ बनवूच. आणि हे आपल्या फुलपाखराचं घर आहे आणि हा आतमध्ये फुलपाखरू आहे. काळोखात आहे. बाकी ह्या काय गे शोचा फुलं. आत्ताच आपण साहिलच्या घराकडून निघालो आणि निघताना साहिल्यानं काय घेतल्यान, गवत घेतल्यान, माचीसची कांडापेटी घेतल्यान, म्हणजे माचीस घेतली आणि एक बालदी घेतल्यान. जर मग जास्त असत तर खिशात काढायचं तर बादल्यात काढायचं. पण निघता निघता त्यांना नळटी लावल्यात. काही गाव त्याला मध बोलताय कारण त्याने बघितलं नाही ना, तो सकाळी नव्हता डोंगरात आमच्यासोबत. मी बघितलं आहे त्या हिशोबाने मला असं वाटतं आहे त्यात मध आहे. तर मध असेल तर हा ब्लॉग पडेल, मध नसेल तर मे बी ब्लॉग नाही पडणार. कारण लास्ट टाईम पण मी शिंपले काढायला गेलो, किती मेहनत केली आणि एक पण शिंपला भेटला नाही. तर तुम्हाला वाटेल की अनिकेत फसवतो आहे. म्हणून जर मध भेटलं तरच ही व्हिडिओ टाकणार. आणि ही काठी ह्यासाठी घेतली आहे की गवत या काठीला बांधायचं आणि तिथे आग लावायची, म्हणजे सगळ्या मधमाशा पळतात. एवढ्या उन्हात ना वरती जायचं आहे बाबा, झोप उडली शाप. हा देवा, लवकर वर घे म्हणजे मधाकडे. विला अजी मग साल खाऊ म्हणजे हां हां आधीच घाबरवतोय. मग आधी मध दाखवू तर द्या यांना. देवा महाराजा सावन दे नको रे. हे बघा ते मध आणि ह्या सगळ्या मधमाशा आहेत त्याच्यावर. तरी अंदाजे किती मासे असतील साहेब? हे जे माझ्या मागे बघताय ना, हां परफेक्ट परफेक्ट, हेच ते मध आहे. आणि सालखाऊ मासे आहेत, म्हणजे या माश्या साल खाऊन पळतात. साल खाऊ. आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं काय झालं आमच्याबरोबर. मध काढून गेला. पण जसं नावाप्रमाणे मी तुम्हाला नाव घेऊन सांगितलं की सालखाऊ आहे. खरंच सालखाऊ निघालं. माझ्या पाठीची साल सगळी खाऊन टाकली त्यांनी. आणि पप्पा तुम्हाला दाखवा कुठे कुठे चावली. गाल पप्पांच्या चेहऱ्याला, दादाच्या इथे. साहिल तुझ्या कुठे चावली? कुठंच ना. आय एम सेफ, आय एम सेफ सेफ. सुजलंय. माझ्या पण इथे चावली आहे, पाठीवर माझ्या भरपूर चावली. तर आम्ही हार मानली. नको ता मध. आणि तुम्ही पण कधी असं मध वगैरे काढायला गेलात तर तयारीचा आधी बघा काठीयाळा काही साल खाऊ. आमची मस्ती अजून पण भागली नाही. त्यांनी जे माझ्या मधमाशी म्हणजे त्या मधमाशांनी जे माझ्या पप्पांना चावलं आणि चेहरा सुजवलाय ना, त्याचा राग आहे मला. आणि ते मध आता हवंच आहे काही करून.
तर आता प्लॅन बी आहे. प्लॅन बी असं आहे. हां, हा फुलपाखरू आहे. ओळखलं का? आणि प्लॅन बी असा आहे, जाऊन आपण तिथे आग घालायची आणि संध्याकाळी काळोख पडल्यावर येऊन ते मध काढायचं. बघूया आता किती सक्सेस होत आहे ते. तिथे बघताय ना आता वरती धूर दिसतोय, तिथे आता आग लावून आलोय. जाम दहशत दिली त्यांनी, कसा बसा एकदम चोरासारखी जाऊन आग लावली. साहिल, कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर एकदम. लाईफमध्ये एवढी मधाची पोळी काढली, पण ते सालिया मधमाशा पहिल्यांदा बघितल्या. आणि आहे ना, तुम्हाला खूप मजा येते. बॅक कॅमेरा दाखवतो धूर कसा दिसतो. मग तो आता धूर